की कशा पद्धतीने तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. संघनायक म्हणून कामगिरी आहे ती प्रवीण यांची. वन साइडला लॉंग ऑन लॉंग ऑफ आहे 30 सर्कलच्या बाहेर आपण बघतोय. पॉवर प्ले मधला पहिला चेंडू. पहिला चेंडू स्टार्ट चांगला आहे. किरणकडे प्रचंड क्षमता आहे. अनेक वर्ष किरणनं जलसर संघासाठी कार्य केलंय आणि आता तीच जिम्मेदारी त्याच्याकडे सोपवलंय. होम 11 जलसर संघानं. पुढील चेंडू घेऊन पुनश्च किरण तयार होताना. चेंडू क्रमांक दुसरा. जे लेफ्ट हँड गोलंदाज आपण सातत्याने बघितलंय ज्यांच्याकडे नॅचरल टर्न असतो त्याच्या विपरीत ही गोलंदाजी आपण बघतोय. थोडासा पुलर लेनचा चेंडू होता. ड्राईव्ह केलाय. चांगले क्षेत्ररक्षण आहे. शॉर्ट स्वीपर कव्हर्स मध्ये सिंगलने धावसंख्येला स्टार्ट मिळते. या ठिकाणी आपण बघतायत हेमंत चेंडूला फील्ड करतायत. हेमंत हे एक जबरदस्त खेळाडू आहेत. पुढील चेंडू घेऊन पुनश्च तयार. चल स्ट्राईक वरती. वाडव्या बॅटने जबरदस्त टायमिंग पूर्णतः कंट्रोल केलं. बॅटला स्विंग केलं आणि या चेंडूला लपेटली असं ज्याला म्हटलं जातं त्या पद्धतीचा शॉट आहे. पूर्ण आपण रिप्लेच्या माध्यमातून बघू शकाल. पूर्णतः होरिझॉन्टल बॅटनं प्रॉपर एलिव्हेशन बघायला मिळालं. धावसंख्या 5 वर स्थिरावती आहे. 3 चेंडू संपलेले आहेत. 5 धावा स्कोर कार्ड वरती आहे. जलतरे चांगला स्टार्ट देताना. पुढील चेंडू. खूप चांगल्या पद्धतीचा चेंडू आपल्याला बघायला मिळाला. पूर्णतः डबल माइंडेड राहिले. प्रथमतः कव्हर्सला खेळण्याचा त्यांचा इरादा होता. त्यानंतर जंटली पुश फॉर अ सिंगल परंतु तोही सक्सेस नाही आहे. आणि इट्स अ डॉट बॉल आपण बघतायत. स्कोर स्टे ऑन 5 रन्स विदाउट लॉस. आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. किरण भोईर नावाप्रमाणे बिलियन स्टार्ट देताना होम 11 जलसर संघासाठी. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा पावित्र्य होता. आणखीन एक डॉट बॉल. चौकारानंतर निर्धाव चेंडू बघायला मिळत आहेत. उत्कृष्ट गोलंदाजी. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. स्कोर थांबलाय 5 वरती. अंतिम चेंडू घेऊन पुनश्च तयार होताना किरण. यावेळेला मिस टाइम आणि झेलबाद. फलंदाज जल येत आहेत. बॅक टू द डग आउट. गॉन. क्रिकेट गाजतो बघाया साखरे गावात. फेब्रुवारी महिन्याला क्रिकेट गाजतो बघाया साखरे गावात. आई एकवीर चषक साखरेच्या दमहाई नावात. आई एकवीर चषक साखरेच्या दमहाई नावात. न्यूमॅन पार्थ मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पहिला ब्रेक थ्रू या ठिकाणी बघायला मिळतोय. तो सुद्धा उत्कृष्ट गोलंदाजी. किरण यांचं पहिलं षटक संपलंय. 1 गडी बाद 5 धावा दिलेले आहेत. एक उत्कृष्ट स्टार्ट कसं असावा किरण भोईर ओम जलसारच्या माध्यमातून स्कोर कार्ड वरती दाखवून देत आहेत. न्यूमॅन पार्थ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर थोडंसं परिवर्तन आणि तदनंतर दुसऱ्या एंडनं गोलंदाजाला इंट्रोड्यूस करतायत मिस्टर प्रवीण भोईर आलेले आहेत. प्रचंड अनुभव जसं मी म्हटलं. सॉरी महेंद्र आहेत. किरण यांचे बंधू महेंद्र बघायला मिळत आहेत. दोन्ही बंधू आज होम 11 जलसार संघाची जिम्मेदारी हँडल करताना आपण वैभव यांना बघतो. एष्ट्यांच्या मागे उत्कृष्ट फिल्डिंग सजवण्याचा प्रयत्न आहे. पॉवर प्लेचं दुसरं महत्वाचं षटक आपण बघतायत. महेंद्र पुढील चेंडू घेऊन दाखल होताना. हो यावेळेला हलकासा फुलटॉस होता. थोडंसं गतीला परिवर्तन केलं होतं. महेंद्र ह्या खेळाडूबद्दल बोललं जाईल. गेले अनेक वर्ष सातत्याने टेनिस क्रिकेट हाताळलंय. अमरदीप जलसार असेल, अनेक जलसारमध्ये संघ असतील, सातत्याने त्यांची भूमिका राहिले. आज होम 11 जलसारच्या माध्यमातून पॉवर प्लेचं महत्वाचं षटक ते हाताळत आहेत. पुढील चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह करण्यासाठी मजबूर केलाय. चेंडू जातोय कव्हर्स मिड ऑफ रिझन मध्ये. तदबर सिंगल कंप्लीट झालेली आहे. रोहन शांतपणे बॅटिंग करताना दिसतोय. वेळ घेतोय परंतु पार्थ याही फलंदाजाकडे लक्ष असणं गरजेचं आहे.
6 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शांतपणे फाउंडेशन बिल्ड करण्याचा प्रयत्न आहे महेंद्र भोईर. पुरुष तयार होताना चेंडू क्रमांक 3. ओ यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न, फटका फसला. यस नो मिस्टर पार्थ. ओ यू टी आउट गॉन. न्यू मान आपण बघतायत. अभय मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना एकविरा चषक आणि त्यांचं वर्णन, त्यांचं कौतुक, त्यांचं अभिनंदन करणारे सॉन्ग आपण बघतायत. नुसतं स्पर्धेचं आयोजन नाही तर त्यासाठी 100% योगदान, नियोजन एकदम क्लास 1 हे माननीय रुपेश नरेश पाटील साहेबांचं सातत्याने राहिलंय आणि म्हणून चर्चा या स्पर्धेची आपण सातत्याने बघतोय. एका बाजूने करण महेंद्र भोईर आपल्याला बघायला मिळतात. किरण नंतर तेही एक विकेट घेत आहेत आणि किरण यांच्या पावलावरती पाऊल ठेवत थोडस ओमकार बॉयज एडमंड संघाकडे प्रेशर कन्वर्ट करतायत. चांगला स्टार्ट आहे महेंद्र भोईर यांचा लेफ्ट हँड बॅटरसाठी आपण बघतायत. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर राईट मोर द विकेट. लवकर खेळल्या गेल्या. अभय डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी आहे. महेंद्र यांचा अनुभव जबरदस्त राहिलाय आणि मी सातत्याने सांगत असतो की अनुभव तुम्हाला नेहमी हे शिकवतं की तुम्हाला करायचं काय. इथे वेगावरती नाही तर टप्प्यावरती नियंत्रण ठेवण्याचा जो महेंद्र यांचा प्रयत्न आहे, त्या प्रयत्नामध्ये 4 चेंडूमध्ये त्याला जबरदस्त साथ मिळते आणि जगडून ठेवलंय ओमकार बॉयज एडवान्स संघाच्या स्कोर कार्डला. महेंद्र भोईर यांची डिसिप्लिन भरी गोलंदाजी. पुढील चेंडू घेऊन तयार होताना चांगली गोलंदाजी. पुढील चेंडू. याही वेळेला गतीला परिवर्तन केलेला टप्पा तोच होता. सुंदर गोलंदाजी, मिश्रण, वैविध्यपूर्ण गोलंदाजी, चेंज ऑफ द पेस मिश्रण आहे आणि त्या मिश्रणावरती आपलं अधिराज्य आहे. चांगली गोलंदाजी, कौतुकास पात्र. अंतिम चेंडू येणं शेष आहे परंतु काही गोलंदाजी हाताळले महेंद्र याने. अनुभवाचं भंडार म्हणून महेंद्र भोईर यांच्याकडे आपण बघतोय. पुढील चेंडू. कोलवा टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केल्या ऑन साईडला. लॉंग ऑफचा खेळाडू लॉंग ऑनला जातोय. तदवर एका धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागतंय. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. पॉवर प्ले संपलेला आहे. 7 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये ओमकार बॉयज एडवन बॅटिंग करताना स्टेज आहे. सुंदर सॉन्ग, अप्रतिम डान्स बघायला मिळतो आणि कडक मंगल यांचा जो डान्स आहे त्याच्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरती जे हावभाव आहे ते प्रत्येकाला आनंद देत आहेत. किती दुःख असो, किती कठीण परिस्थिती असो, मंगल कडक यांच्या जे चेहऱ्यावरती स्मितहास्य असतं ते सर्वांना ऊर्जा देण्याचं काम करतायत. गोलंदाजी ट्रॅकवर प्रवीण भोईर आलाय. षटक क्रमांक 3 घेऊन आपण बघतायत. पूर्णतः जखडून ठेवले गेले स्कोर कार्ड. थून मात्र आपण बघतोय समोर बॅटर आहेत अभय. अभय स्ट्राईक वरती बघायला मिळत आहेत. नॉसागिनकडे रोहन. फील्ड थोडीशी रिस्ट्रिक्शन रिलीज झाल्यानंतर सजवली गेली 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हर्स, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, डीप बॅकवर्ड टू स्क्वेअर लेग. ऑफ साईडला आपण बघतोय शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट स्वीपर कव्हर्स. पुढील चेंडू. ओहो, पॅड आणि बॅड मध्ये चेंडू होता. उडवण्याचा प्रयत्न मिस टाइम शॉट मध्ये कन्वर्ट झाला आणि तदनंतर अभय ओ यू टी आउट गॉन.
जितू जितू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. गोलंदाजी मधलं प्रभुत्व जितू जितू तरे आहेत आणि त्यानंतर जितू जॅक्सन आमच्यापर्यंत माहिती पोहोचते. जितू जॅक्सन मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. चांगली गोलंदाजी आहे. ओम इलेव्हन जलसार संघाचं प्रभुत्व इथे सिद्ध होते पहिल्या 13 चेंडूवरती. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. कधीही काही केव्हाही कुठल्याही क्षणी होऊ शकतं. इथून जर मोमेंटम तेज ठेवलं अडचणीमध्ये संघ सापडेल ओमकार बॉयज एडवण. परंतु एखाद्या फलंदाजाला सूर गवसला तर मात्र पिक्चर वेगळा असेल. पुढील चेंडू प्रवीण भोईर लेफ्ट मोर द विकेट. खोलबा टप्प्याचा चेंडू लावड अपील आणि अपील उचलला गेलाय. पंच सांगतायत फलंदाज प्लम मध्ये आहेत कंप्लीट आणि फलंदाज बाद आउट. एकविरा चषकाची ज्या ज्या वेळेला होते प्रत्येकाला वाटतं बॅटिंग पिच आपण बघतायत. मागची मॅच 6 बॉल 7 वाचवली गेली. इथे 14 चेंडूंचा खेळ झालाय अवघ्या 7 धावा स्कोर कार्ड वरती. हे विकेट तुम्हाला सांगते तुमच्याकडे डिसिप्लिन असेल अनुशासन असेल चेंडू फिरवण्याची कला तुमच्याकडे अवगत असेल फलंदाजाला तुम्ही रीड करू शकताय तर विकेट तुम्हाला साथ देईल. आणि ह्या पहिल्या 14 चेंडूमध्ये ते आपण बघतोय का जबरदस्त गोलंदाजी आहे. प्रवीण बॅक टू बॅक 2 विकेट ऑन हॅट्रिक चेंडू असेल या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक घेण्याची संधी आहे. बघूया तयार होताना प्रवीण आपलं प्रावीण्य दाखवताना उत्कृष्ट गोलंदाजी आहे. समोर एक अप्रतिम असे फलंदाज आहेत मिस्टर जितू तरे. पुढील चेंडू ड्राईव्ह करतायत हलकासा. जितू असा फलंदाज आहे ऊर्जा त्याच्या समवेत नेहमी असते. धावसंख्या 8 वर पोहोचलाय. कुठल्याही क्षणी पलटवार करण्याची ताकद त्या फलंदाजाकडे आहे. मागच्या मॅच मध्ये स्पोर्ट्समॅन स्पिरिट बघायला मिळाली. चेंडू हा पायाला लागलेला असताना पंचांनी वाईट घोषित केला होता. त्यावेळी त्यांनी सांगितलंय की पायाला स्पर्श झालाय. संस्कार जबरदस्त बघायला मिळाले. आम्हाला जिंकायचं आहे परंतु चांगल्या पद्धतीने हे जितू तरेनं मागच्या मॅच मध्ये दाखवून दिले. तोच नॉन स्ट्राईक इन कडे आलाय. समोर आपण रोहन गावडला बघतोय. पुढील चेंडूला सामोरे जातील. फुलटॉस आहे बॅटचा फेस ओपन केलाय. हेमंतच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. धक्का क्रमांक 5 रोहन गावड आउट. स्नेहमान सनी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. संकट काळामध्ये सनी मात्र इथे संघाला सावरेल का हा एक प्रश्न आहे. परंतु किरण भोईरनं दिलेला स्टार्ट 8 धावा 5 गडी बाद आहेत. 4 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. किरणने दिलेली स्टार्ट महेंद्रने त्यावरती दिलेली एक अप्रतिम साथ आणि तदनंतर प्रवीण भोईरची गोलंदाजी मधली शिस्त ओम इलेव्हन जलसार संघाची ची गोलंदाजी आहे त्याच्यातला जो क्लास आहे त्याच्यातली जी गुणवत्ता आहे ती मात्र समोर दाखवते. त्यांचं प्रात्यक्षिक आपण बघताय. 4 चेंडू 3 गडी बाद करण्याचा एक जबरदस्त कारनामा करताना आपण बघतायत. चला थोडस स्पीडअप करा जलसार संघ. पुढील चेंडू प्रवीण ओ स्लॉट मध्ये ऑन साइडला चेंडू सरळ जातोय. स्टंड अँड डिलिव्हर्ड. बऱ्याच वेळानंतर येतोय संघर्षाचा शंखनाद करणारा हा षटकार.
तन्मयतेने एकाग्रतेने आमचे दोन्ही कॅमेरामन काम करताना आपण बघतोय. पुढील चेंडू हो यावेळेला ऑन साइडला आपण बघताय परफेक्ट एलिव्हेशन. चेंडू जातो या ठिकाणी बॅक टू बॅक काउंटर अटॅक लॉंग लेग मधनं येतोय भव्य दमदार बहारदार षटकार. सोळा चेंडू मध्ये अवघ्या 8 धावा होत्या. तदनंतर 2 मोठे षटकार आणि धावसंख्या फ्लाय झाले. 2-0 लॉस ऑफ 5 विकेट आपण बघतोय. सनीव मान आपण बघतायत गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळत आहेत. महेंद्र भोईर पुढील चेंडू कुष्ट चेंडू हाताळला गेलाय. सिंगल्स मिळते आणि इथे मात्र लेफ्ट हँड बॅटरला संधी मिळते. पुनश्च 21 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. सनी भोईर आणि जितू गेम प्लॅनिंग करताना बघायला मिळत आहेत. जितूकडे प्रचंड क्षमता आहे, डिझर्व करतायत मोठ्या शॉटसाठी, परंतु सनी भोईर ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत त्यांचं म्हणणं असं आहे की ज्याच्या बॅटमध्ये धावा आलेल्या आहेत त्यांना जास्तीत जास्त स्ट्राईक कशी मिळेल यासाठी गेम प्लॅनिंग बघायला मिळाला जितू तर यांचा. आणि स्ट्राईक वरती या ठिकाणी सनी भोईर बघायला मिळतोय. 2 षटकार बॅक टू बॅक घेतल्यानंतर जो आत्मविश्वास त्यांचा वाढलाय त्या आत्मविश्वासाला चांगल्या इनिंग मध्ये कशा पद्धतीने घेऊन जातील हे बघत राहा, ऐकत राहा. मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची टुर्नामेंट 17व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करतोय. हा एकविरा चषक. ओ फ्लाईट दिली होती, लाऊड अपील, प्रश्न विचारला होता हाऊस दॅट आणि इथे प्रश्नाने सांगितलं यस, प्लम मध्ये पकडल्या गेल्यात, आउट. आर्यन आर्यन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण बघतायत चांगली बॅटिंग करणार आता सन्नी सुद्धा माघारी परतलाय. 6 गडी बाद 21 अशा कठीण परिस्थितीमध्ये ओमकार बॉयज एडमंड संघ मार्गक्रमण करताना आपण बघतोय. महेंद्र भोईर अनुभवाचं भंडार, आपल्या अनुभवाचा फायदा विजयामध्ये कसा परिवर्तन करता येईल यासाठी मात्र वेग नाही तर टप्प्यावरती नियंत्रण ठेवतायत. पुढील चेंडू घेऊन पुनश्च तयार होताना आपण बघतायत महेंद्र भोईर. आर्यन तरे लेफ्ट हँड बॅटर ऑन स्ट्राईक. खोदून काढण्याचा प्रयत्न आहे, सरळ बॅटने खेळतायत. चेंडू जातो डाऊन द ग्राउंड. चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळते. धावसंख्या सिंगलने पुढे जाईल आणि पोहोचले डबल 2. 22 धावा स्कोर कार्ड. आम्ही विनंती करतोय नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी एनसीसी सफाई विपक्ष श्री विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघाच्या संघनायकांना ऑफिशियल कॉल आहे, आपण तयार राहायचंय इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी. पुढील चेंडू ऑन साइडला खेळण्याचा पावित्र्य होता येते. जितू यांचा डॉट बॉल बघायला मिळत आहे. जबरदस्त गोलंदाजी जितू तरे. शांतपणे संयमी इनिंग खेळण्याचा त्यांचा पावित्र्य. 6 गडी बाद 22 धावा. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना कठीण काळ एडमंड बॉईज संघाच्या दिशेने बघायला मिळतोय
आणि त्याला प्रत्युत्तर देण्याचा जितू यांचा प्रयत्न. ओहो, परफेक्ट एलिव्हेशन, बॉडीला पूर्णतः स्विंग केलं, बाटला स्विंग केलं, पूर्ण ताकद झोकली या चेंडूवरती आणि ठोकलाय षटकार. डिझाय खेळण्याची संधी होती आणि जसा बॅटचा फेस ओपन केला तसा चेंडू सरळ स्टँड अँड डिस्पॅच आउट ऑफ द पार्क. 6. आपण ड्राईव्ह करत खेळायचं होतं ऑन साइडला, चेंडू जातोय. आपण बघताय फर्स्टली प्रिझन मध्ये दिवेश चेंडूला फेल करतील. षटकाची झाले समाप्ती. 29 लॉस ऑफ 6 विकेट 4 षटकांच्या समाप्तीनंतर. आपण बघतायत 29 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जबरदस्त गोलंदाजी या मॅच वरती पकड बनवण्याचा प्रयत्न आहे मुंबई 11च्या संघाचा, परंतु जितूने आपला इंटेंट क्लिअर केले मागच्या चेंडूवरती. तो जितू ऑन स्ट्राईक. ओहो, गुडघ्यावरती बॅलन्स ऑन द राईज, जबरदस्त शॉट सिलेक्शन, लॉंग अपच्या डोक्यावर येतोय भव्य षटकार. मिळत आहेत. जितू काय जबरदस्त बॅटिंग करताना, प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करताना जो आपला ट्रेडमार्क आहे, आपला ट्रेलर आहे, त्याला उत्तमरित्या या ठिकाणी पेश करताना ज्या वेळेला त्याने बॅट ओपन केलंय त्या वेळेला मात्र षटकार आलेला आहे. ही त्याची ताकद आहे, ही त्याची खऱ्या अर्थाने जी क्षमता आहे त्याला सिद्ध करणारे एक शॉट आहेत. 35 लॉस ऑफ 6 विकेट. पुढील चेंडू तयार, गोलंदाजी ट्रॅक व ओ लाऊड अपील. प्रश्न विचारला होता, जितू सांगतायत बॅटला स्पर्श झालाय आणि तदनंतर मात्र थोडस पंचाने सुद्धा म्हटलंय की नॉट आउट. चांगला चेंडू, प्रवीण स्माइल हलकीशी आपल्याला बघायला मिळते. टोकशर यॉर्कर पद्धतीचा चेंडू त्याने हाताळला होता. पुढील चेंडूसाठी पुनश्च प्रवीण तयार होताना समोर जितू. पुलटॉस आहे आणि डाऊन द ग्राउंड. इथे मात्र जितू बाद होताना फलंदाज आउट. आता नैतिक आणि आपण बघताय 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. डेंजरस मॅन चितू तरेला परतीच्या मार्गावरती पाठवलंय. नाव आहे मिस्टर प्रवीण भोईर. पुढील चेंडू ओ क्लिंग बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉय, फलंदाज आउट. दोन षटकार आले, तदनंतर मात्र पूर्णतः प्रवीण भोईरनं कमबॅकिंग करून दाखवले
आणि आता धर्मेश तरे मैदानाच्या आतमध्ये 35 वरती 8, 4.4 षटकांची झाली समाप्ती. 8 चेंडूंचा खेळ आणि शेष आहे. एका बाजूने जलसार संघाचं गेम प्लॅनिंग असेल की जर 2 विकेट मिळाले इथे तर मात्र लवकर संघ ऑल आउट होऊ शकतो, आणि दुसऱ्या बाजूने ओमकार बॉयज एडमंड संघाचा प्रयत्न असेल. फायपर पूर्ण करताना प्रवीण भोईर आपल्याला बघायला मिळत आहेत. 19 धावा देत 5 विकेट. जबरदस्त ऑन ड्राईव्ह. लॉंग ऑनला खेळाडू आहे. सिंगल कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी बेगान येत आहेत. थ्रो चुकीच्या ठिकाणी बघायला मिळतोय. 2 धावा परिपूर्ण. 37 वरती 8. पायपर करणारा पूर्ण करणारा पहिला खेळाडू आपण बघतोय गोलंदाज प्रवीण भोईर. जबरदस्त कामगिरी हायलाईटच्या माध्यमातून आपण ते कव्हर करूया. तुर्त जाऊया मॅच कडे. पुढील चेंडू त्या उद्ध्वस्त 6वा विकेट. सेलिब्रेशन इथे बघायला मिळते प्रवीण भोईर यांचा एसटीच आहे. जोडी मैदानाच्या आतमध्ये 37 वरती 9. 6 विकेट घेणारा गोलंदाज आपल्याला बघायला मिळतो. या स्पर्धेतला एकमेव असा गोलंदाज आहे. 21 धावा खर्च करत 6 गडी बाद करण्याचा विक्रम आमच्या कॅमेरामॅन प्रवीण भोईर यांना कॅचअप करतायत, कव्हर्स करतायत, आणि त्यांच्या चेहऱ्यावरती जे हावभाव आहेत ते तमाम क्रीडा रसिकांपर्यंत पोहोचवत आहेत. नक्की त्याने म्हटलंय की आम्ही आनंदी आहोत, आमच्या जबरदस्त गोलंदाजीवर आम्ही खुश आहोत. बेहतर से बेहतरीन तक का जो प्रवास है, सफर है, वो काफी बडा रहा है. नेहमी म्हटलं जातं बेहतरीन म्हणजेच तुम्ही तुमच्या कामावरती स्वतः खुश असणं, आणि बेहतरीन से बेहतर और बेहतरीन करणं मतलब तुमच्या कामावरती सर्व लोक खुश असणं. हा प्रवास खूप चांगला राहिलाय. अंतिम षटक आणि हेमंत गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळतोय. हाही अनेक वर्ष मैदान गाजवणारा खेळाडू आहे मिस्टर हेमंत. विकेटच्या शोधामध्ये असेल, ऑल आउट देण्याचा पावित्र्य असेल, परंतु समोर लेफ्ट हँड बॅटर सज्ज झाले आहेत. ओमकार बॉयज एडमंड संघासाठी आणखीन रन्स जोडण्याच्या प्रयत्नात. नटवेग लाऊड अपील, पंच सांगतात बाहेर जाणारा चेंडू आहे. स्कोर्स ते 113-7. चांगली गोलंदाजी. प्रत्येकानं ओम 11 जलसार संघाची जिम्मेदारी हँडल केले. याच्यानंतरचं बॅटल आपण बघणार आहोत. NCC सफाले विपक्ष श्री विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी. मने इन ऍक्शन दिसेल, किरण गुरुद्वान इन ऍक्शन दिसेल. सफाळे विभागातील स्टारकास्ट नेक्स्ट मॅच मध्ये आपण इन ऍक्शन बघणार आहोत. खोदून काढलाय, फटका थोडासा फसलाय आणि झेल 1 हँडेड आपण या ठिकाणी बघतोय. ऑल आउट. 38 चं टार्गेट सेट केले गेले. वळूया, संकेत तिथे होते, संकेत दिलेत ऑल आउटचे. आपण वळतोय टॉस कडे. आजच्या दिवसातील अंतिम मॅचचा टॉस, आणि तो टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करतोय प्रफुल्ल वझे उर्फ पिंटू वझे. या नुकताच ज्यांचं शुभागमन झालेलं आहे. एका बाजूने श्री विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी आणि दुसऱ्या बाजूने NCC सफाले मधलं बॅटल कल्पेश या ठिकाणी आलेले आहेत. उत्कृष्ट मॅनेजमेंट आपण बघितलं, अमोल पाटील स्मृती चषक, आणि तदनंतर आपण बघतो या मॅच कडे. प्रचंड असा अनुभव आहे. चांगल्या गोष्टी हँडल करताना सातत्याने आपण ती स्पर्धा बघितलेली आहे. आता मात्र NCC सफाळे संघाचे संघनायक उमेश, आपण या लवकर. आजच्या दिवसात पिंटू वसे, प्रफुल्ल वसे आपण बघतायत चॉईस देताना.
आणि श्री विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी संघाचा कॉल मिस्टर कल्पेश नागदाय देवी असा कॉल आहे आणि आलाय नागदाय देवी. टॉस जिंकलाय कल्पेश. शतरक्षण काय वाटते खेळपट्टी कशा पद्धतीने खेळते? भरपूर चांगली खेळपट्टी आणि एवढे दिवस झाले आगरी समाज टुर्नामेंट पण झाली तेव्हा पण चांगलं विकेट होतं आणि आपण आता पण चांगलं विकेट आहे. बॉल मस्त बॅटवर येतोय. प्लेइंग 11 मध्ये आणि चेंजेस बघायला मिळतील हो नक्की कौशल येतोय आणि किती वाट बघताय तुम्ही या स्पर्धेची? खूपच. कारण या एरियात म्हणजे चांगलं काय असते टी शर्ट वगैरे असतात ट्रॅक वाईटच असतात आणि जेवण वगैरे असते. सर्वांना आतुरता लागलेली असते आणि आमच्या इकडच्या बहुतेक टीमांना एंट्री नाही भेटली त्याने पुढच्या वर्षी सर्वांना एंट्री द्या म्हणजे सर्व इकडे खेळायला येते. तुमच्या माहितीसाठी सांगतोय या ठिकाणी एक भव्य स्पर्धा पण आहे. APL बघितली ती स्पर्धा पार पाडल्यानंतर ही स्पर्धा ठेवावी की नाही हा एक दोन प्रश्नचिन्ह होते रुपेश नरेश पाटील साहेबांच्या मनामध्ये. परंतु त्यांचे पाठीराखे आहेत त्यांचे जे सहकार्य करणार आहेत त्यांनी सांगितलं की नाही आपण ब्रेक द्यायचा नाही आहे. कमीत कमी 5 दिवस तरी आपण ही स्पर्धा पुढे न्यायची आहे. अन्यथा ती 8 दिवस असती तर प्रत्येकाला संधी मिळाली असती. येणाऱ्या वर्षामध्ये आपण ती संधी देऊया. तर टॉस आपण हरलात प्रथम बॅटिंग करायच्या. किती धावा एक चांगली मॅच होईल? 70+ जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. मागची मॅच 6 चेंडू 7 धावा असताना त्यावेळेला तुमची काय फिलिंग होती? फिलिंग तर हे होती जयेशने कॉन्फिडन्स दाखवला का मी मॅच काढेल. मग कॉन्फिडन्सने ओव्हर टाकला आणि मॅच काढली. तुम्ही किती वाट बघता त्या स्पर्धेची? या स्पर्धेची आम्ही खूपच वाट बघतो दरवर्षीप्रमाणे. तर टॉस बॉक्सकडनं न्यूज आपण बघतोय श्री विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी संघाने टॉस जिंकले आणि प्रथमतः घेतलंय क्षेत्ररक्षण. O2 कॉमेंट्री स्टुडिओ. चला सामन्याला होतोय सुरुवात. आशुतोष व्यवहारे सर या ठिकाणी इशारा करतायत. $38 रन्स विजयासाठी. अप्रतिम बॅटचं एज घेत इथे पहिली विकेट डाऊन होईल की काय? यस डेफिनेटली. फलंदाज बाद पहिल्याच बॉलवर रनआउटच्या स्वरूपात मात्र परतावं लागेल. बॅक टू द डगआउट महेशला परतावं लागेल. दोन्हीही फलंदाजांमध्ये तालमेलची थोडीशी कमी पाहायला मिळाली. चांगलं क्रिकेट. कधी कधी 38 धावा सुद्धा आपण पाहिले डिपेंड झालेल्या आहेत. 36 बॉलमध्ये 38 धावा उमरोळीच्या मैदानात झालेल्या नाहीयेत. हा सुद्धा एक रेकॉर्ड पाहायला मिळतो. क्रिकेटच्या खेळात तुम्हाला एकजूटपणा खूप महत्वाचा भाग असतो. क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तीशी जिवलग मैत्री करून देणारा हा खेळ म्हणजे क्रिकेट पाहायला मिळतो. आणि मैत्री म्हटली तर निस्वार्थपणे समोरच्या व्यक्तीला लावलेला जीव म्हणजे मैत्री. त्याच्याकडून काही भेटले हे न विचार करता त्याच्या एका स्माईलसाठी काही करणे म्हणजे मैत्री. काही गोष्टी समजून घेणे आणि काही गोष्टी समजावून सांगणं म्हणजे मैत्री. न लपवता सर्व काही शेअर करणं म्हणजे मैत्री. किती भांडणं झाली तरी आपला इगो बाजूला ठेवून स्वतःहून सॉरी बोलणं म्हणजे मैत्री. परिचयातून जुळते ती मैत्री. विश्वासाने जपते ती मैत्री. सुखात साथ मागते ती मैत्री आणि दुःखात साथ देते ती मैत्री. सुखावर रागावते ती मैत्री. यशावर सुखावते ती मैत्री. पापण्यातील अश्रूंना गोठवते ती मैत्री. डोळ्यातील भाव ओळखते ती मैत्री आणि एकमेकाचा मान ठेवते ती मैत्री. या मैत्रीला सलाम. ऑन साइडला हेलिकॉप्टर शॉट. व्हॉट अ शॉट. क्लास टायमिंग. दॅट्स अ बिग ब्लो पाहायला मिळतोय. अतिशय चांगला फटका. मॅसिव्ह हिट. षटकार. स्कोर कार्डवर जाऊन पोचते 6. सुपर टायमिंग. काय फटका खेळला होता पिंकेश पाटील. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅक पंच करण्याचा प्रयत्न केला गेला होता. चांगला फटका यावेळेला सजवण्याचा प्रयत्न केला. ऑफस्टंपच्या बाहेर येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. गुड डिलिव्हरी. सुपर लाईन अँड लेंथ. अचूक टप्पा. 6ला 1 बॉल फेकून झाले ते 3. पिंकेश पाटील 2 बॉलमध्ये 6.
गणेश गावड आतापर्यंत एक बॉल फेस करत असताना रनआउटच्या स्वरूपात लवकरात लवकर महेश बाद झाले. थोडंसं कॉलिंग चुकलं. नरेश पाटील साहेब ॲक्युरेट टाइमचं मॅनेजमेंट. अप्रतिम चांगला फटका तर आहे. फिल्डरला बीट करत चेंडू बॉल यावेळेला बॉल निघून चाललाय. बाउंड्री लाईनचा वेध घेणारा आत्मविश्वासासहित कणखर सनसनाटी चौकार. गुड शॉट. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. ते दनादन फलंदाजी पिंकेश पाटील इज ऑन फायर. फुलटॉस बॉल होता. लो फुलटॉस बॉल. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला. बॅटची हलकीशी एज घेत बॉल पाठीमागे निघून जाईल लॉंग स्टॉप रिझनला. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 11. या धावसंख्येवर 5 बॉलच्या समाप्तीनंतर नैतिक तरे एक अपकमिंग यंग टॅलेंट. मोठ्या स्पर्धा खेळून मोठं होता येत नाही. त्यासाठी तुम्हाला कष्ट प्रामाणिक प्रयत्न करावे लागतात आणि नैतिक तऱ्हेकडे मात्र ती क्वालिटी आहे, टॅलेंट आहे. छोट्या स्पर्धेपासून चांगली सुरुवात करून तुम्ही मोठ्या स्पर्धेला जेव्हा खेळता त्यावेळेला एक वेगळंच ऊर्जा तुम्हाला मिळते. लो फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा गणेश गावड सुद्धा मात्र यावेळेला डायरेक्ट हिट जरूर झालाय, परंतु ऑलमोस्ट पोहोचलेत त्या ठिकाणी. एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12वर जाऊन पोहोचली गेले. यस, नो बॉल कमरेच्या वरती आहे पंचांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे नो प्लस 1 मिळतील 2 धावा. संघाची धावसंख्या 13. लॉस ऑफ 1 विकेट. यानंतर लढत आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय सुंदर लढत. एनसीसी सफाळे 2 हात करेल श्री विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी या टीम बरोबर. 5 बॉलचा खेळ झालाय. 13 रन 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 25 रनची आवश्यकता. ओम 11 जलसार टीम. तेरा रन झालेत आतापर्यंत. 13 लॉस ऑफ 1 विकेट. या स्प्रेडचा सिग्नल त्या ठिकाणी दिलाय पंचांनी. पिंकेश पाटील ब्रह्मास्त्र आहे. हेलिकॉप्टर शॉट पसंतीचा स्ट्रोक आहे. यावेळेला पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा पिकअप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. थोडासा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला आणि नंतर चेक करत असताना पाहायला मिळत आहेत की थोडंसं कुठेतरी चांगल्या पद्धतीने स्ट्रोक एक्झिक्यूट करायला हवा होता, परंतु तसं काही झालं नाही आणि षटक क्रमांक यावेळेला कंप्लीट झाले. ते 1 आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 13. सुंदर हे सॉन्ग. साखरे गावाची ग्रामदेवता जागृत देवता म्हणून जी ओळखली जाते, खऱ्या अर्थानं नागदाई देवी मातेला वंदन. पुन्हा एकदा गोलंदाज रोहन गावडला आपण पाहताय. लो फुल टॉस बॉल होता. जागेवरून खेळण्याचा मनसुबा बाळगला. तिथे धाव घेण्याच्या प्रयत्नात पिंकेश पाटील होते, परंतु इथून जर आपण पाहिलं तर कोणती धाव येत नाहीये. जितू स्वतः बॉलवर जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 13 लॉस ऑफ 1 विकेट. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 13वर जाऊन पोहोचली गेले. यावेळेला ऑन साईडला सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. काय जबरदस्त फटका खेळलाय. बॉडमॅनचा चांगला वापर केला आणि फाईन लेग क्लिअर करणारा धमाकेदार षटकार. 6 धावा. ओम 11 जलसार टीम आतापर्यंत सध्या आपण पाहताय जबरदस्त फॉर्मामध्ये.
19 रन झालेत. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये रोहन गावड या गोलंदाजावर दुसऱ्या बॉलवर काउंटर अटॅक केला होता आणि तिसऱ्या बॉलवर मात्र पुन्हा एकदा कमबॅक करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. अचूक टप्पा होता आणि सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जातोय. संघाची धावसंख्या 19. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये मॅच बॉल आलेला आहे. या वेळेला अप्रतिम स्कूप करण्याचा प्रयत्न केलाय आणि बॉलने वेध घेतलाय बाउंड्री लाईनचा. आत्मविश्वासासहित बाउंड्री लाईनला राम राम ठोकलाय या बॉलने. 4 रन, चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 23 रन, 23 धावा, 15 रनची आवश्यकता आहे. अप्रतिम चांगला फटका यावेळेला पाहायला मिळतोय. ट्रू दी कव्हर खेळला गेलाय. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर नाहीये. फार वेगाने मिड ऑफचे फिल्डर येतील तत्पूर्वी चेंडूने वेध घेतलाय बाउंड्री लाईनचा. बाउंड्री लाईन क्लिअर होत असताना चेंडू सीमारेषा पार. मेल चौकार. गुड शॉट. 4 रन. पुन्हा एकदा मोठ्या फटक्यात परावर्तित करताना पाहायला मिळाला, परंतु प्रयत्न ते फसले. बॉल पाठीमागे निघून जातोय. तत्पूर्वी डॉट बॉलची सांगता. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत. पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक्ट बॅटिंग आतापर्यंत आपण पाहिली आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर ओम 11 जलसार टीम जाऊन पोहोचते 27 या धावसंख्येवर. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 24 बॉल आणि 11 रन हे सामन्याचं समीकरण. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा विघ्नहर्ता डीजे ब्रेक. गडेच्या मोबदल्यामध्ये 24 बॉल आणि 11 रन हे सामन्याचं समीकरण. पिंकेश पाटील आणि गणेश गावड सध्या मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली पार्टनरशिप पहिल्या सेकंड विकेटसाठी आपण पाहतायत. 5 बॉलमध्ये 11 पिंकेश पाटीलच्या बॅटमधून, 8 बॉलमध्ये 15 गणेश गावडच्या बॅटमधून येत आहेत. या वेळेला अगोदरच बॅटचं फेस क्लोज झालं होतं. बॉल थोडासा उशिराने आला, थांबून आला होता आणि इथून मात्र फेकाफेकी होत असताना पाहायला मिळते. पिंकेश पाटील धावत सुटलेत, योग्य तो निर्णय घेतला आणि इथे मात्र आपल्याला थांबायचं नाहीये आणि इथून 2 रन्स येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. लेगबाईच्या स्वरूपात आशुतोष व्यवहारे सरांकडून इशारा येतोय. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 29 या धावसंख्येवर. आज इंग्लंड विरोधात आपण पाहिलं तर वैभव सूर्यवंशी आणि जी खेळी केली ती अफलातून पाहायला मिळते. धुव्वादार बॅटिंग करत असताना नाकी 9 आणलेत इंग्लंड संघाच्या गोलंदाजाला. ती खेळी थांबली. 170च्या वर धावा ज्याने केल्यात अप्रतिम बॅटिंग करत असताना वैभव सूर्यवंशी. या वेळेला मात्र आपण पाहतायत पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा अशा पद्धतीने मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता. तत्पूर्वी डॉट बॉल संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर अंकित किनी, गौरव पाटील यावेळेला दर्शवत आहेत की 29 वर. म्हणजे कुडू सध्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहायला मिळतं. सौरभ तरे असतील आणि 2 आमचे उत्कृष्ट कॅमेरामॅन म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते, वन ऑफ द बेस्ट कॅमेरामॅन विश नेटवर्क, मुनीत कुडू. एका साईडला प्रिन्सला आपण पाहतायत. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट हे ब्रह्मास्त्र आहे. सिग्नेचर शॉट पाहायला मिळतोय. 6 धावन करता. व्हॉट अ शॉट. जलसारचा ब्रँड पिंकेश पाटील. कडक शॉट. 6. संख्या स्कोर कार्डवर 35 धावा.
त्यावेळेला स्विचिटचा फटका पिंकेश पाटील फसतायत यावेळेला, परंतु इथून काय घडलं गेलं एक्झॅक्टली पिंकेश पाटील थोडीशी यावेळेला आपण पाहिले तर कॉन्सन्ट्रेशन लॅप झालं. नो बॉल कमरेच्या वरती असल्या कारणानं हा बॉल पाहायला मिळतोय. 36 रन फ्रीडचा बॉल. आता इथे चान्स पुन्हा एकदा घेतील. आक्रमणाचा परवाना यावेळेला दिलंय, अर्थातच फ्री लायसन्स. यावेळेला आपण पाहिलं तर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आदरणीय सन्मान्य सचिनजी किनी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. यस बाईकच्या स्वरूपात सध्या जनरेटर आपण पाहतायत आणि चांगलं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. सध्या बाईकच्या स्वरूपात जर आपण पाहिलं तर 1 रन मिळाली. स्कोर आर लेवल. विजयासाठी 1 रनची आवश्यकता. 42 षटकं झालेत. एका साईडला आपण पाहिलं तर भारत संघ जर आपण पाहिला तर एकंदरीत जाऊन पोहोचतोय 332 धावा. या अपडेट 5 विकेट आणि इंग्लंडच्या संघाच्या गोलंदाजांना नाकीनं मांडलंय. वैभव सूर्यवंशीने काय बॅटिंग केली. धुव्वाधार बॅटिंग करत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 37. एका धावेची आवश्यकता आहे. ओम 11 जलसार टीमचे 12th मॅन खुश आहे सध्या तरी. त्यांच्या चेहऱ्यावरची स्माइल सांगते यस पंच. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3 आणि 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल आहे कारण विश्लेषण जर आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवर 2 रन्स आपल्याला पाहायला मिळाल्या लेग बायच्या स्वरूपात. त्यानंतर डॉट बॉल दुसरा, तिसऱ्या बॉलवर षटकार, चौथ्या बॉलवर नो बॉल जो आपण पाहिलात आणि त्यानंतर एक बाईकच्या स्वरूपात चौथा बॉल कन्वर्ट झाला आणि त्यानंतर 5व्या बॉलवर आपण पाहिलं तर विकेट मिळाली. अशा प्रकारचं पहिल्या 5 बॉलचं विश्लेषण. 37 धावा. नैतिकचा हा मात्र बॉल या वेळेला मजबूर केलं होतं. विकेट मिळण्याची दाट शक्यता. रनआउटची विकेट फेकणं म्हणजे स्वतःच्या पायावर स्वतःने कुऱ्हाड मारून घेणं. किरण भुईर या वेळेला सुसाट वेगाने धावले होते आणि पिंकेश पाटील त्या ठिकाणी अतिघाई संकटात नाही. मात्र हळूहळू विजयाच्या दिशेने मार्गक्रमण सुरू आहे. पाऊल खुणा मात्र विजयाच्या उमटतायत. गॉन फलंदाज बाद. आहे सध्या मॅच आपण पाहताय ओम 11 जलसार वर्सेस ओमकार बॉयज एडवन. या दोन टीमच्या दरम्यान पुन्हा एकदा रोहन गावड येत आहेत आपल्या गोलंदाजी मार्कवर. क्षेत्ररक्षण जवळ घेतलंय. 1 रनची आवश्यकता आहे. बॉल भरपूर आहेत. 18 बॉल आहेत. यावेळेला बॅटची एज जरूर घेतली होती 2 बंधूंमध्ये. आता मात्र थोडंसं तालमेल चुकलं होतं परंतु महेंद्र भोईर यांनी मात्र हसत खेळत धाव कंप्लीट केली आणि इथून मात्र विजयावर शिक्कामोर्तब केला गेला. होतं कधी कधी क्रिकेट रेग्युलर तुम्ही खेळत नाही त्यावेळेला थोडंसं चाचपडायला भाग पाडलं जातं आणि तेच यावेळेला पाहायला मिळालं 2 बंधूंच्या माध्यमातून. आणि विजयी श्री खेचून आणलं गेलंय. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि या स्पर्धेमध्ये ओमकार बॉयज एडवन टीमने सहभाग घेतला त्याबद्दल आपलं कौतुक असेल. ज्या पद्धतीने अप्रतिम